मधली ही दृश्य आहेत आपण बघतोय। ध्वजपथक देखील तिकडे आहे, ढोलताशांचा गजर आहे, रोषणाई करण्यात आलेली आहे। इकडे मुंबईत देखील दुसरीकडे थरावर थर रचले जात आहेत। आता हा उत्साह आणखी जशी ही वेळ पुढे जाते तसा हा उत्साह आणखी वाढत जाईल। आज आपण बघितलेलं होतं 2 मंडळांनी 10 थर रचण्याचा विक्रम केलेला आहे आणि आता आणखीही काही मंडळं हे थरावर थर रचून हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि 2 दहीहंड्यांची 2 दृश्य आहेत। मुंबई ठाणे पुणे सगळीकडेच आता दहीहंडी हिपहॉप कल्चरला आणि गोविंदा रे गोपाळा हा गजर आपल्याला बघायला मिळतोय। संध्याकाळी देखील तितक्याच उत्साहात किंवा जास्त संख्येने गोविंदा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। अनेक पथकं ही आता तिकडे पोहोचलेली आहेत। मुंबई ठाणे पुणे सगळ्याच ठिकाणी हा उत्साहाचा झरा आपल्याला बघायला मिळतो। पुन्हा एकदा थरावर थर रचण्याचे प्रयत्न, गेल्या अनेक दिवसांची तपश्चर्या असते, मेहनत असते, रात्रंदिवस जागून ही मंडळी सराव करत असतात आणि त्याचं फळ त्यांना आज मिळत असतं। ज्या सफाईदारपणे ते थर रचत दहीहंडीच्या दृष्टीने आगेकूच करत असतात आणि तसाच हा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय। एक लाईनचं करेक्शन, 1 2 3 4 संकल्प प्रतिष्ठानची पोरं हुशार ही सगळी फाटक साहेबांच्या मागे उभी आहेत आणि दिवसेंदिवस मेहनत करतात। त्यांच्यासाठी एक लाईन आणि पुन्हा एकदा मगाशी जसं आपण म्हणत होतो अत्यंत थरारक असा हा क्षण आणि 3 एक्के लावण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल। मात्र आता 9 थर लावून हे थर आता पुन्हा एकदा खाली येताना बघायला मिळतात। 3 एक्के पुन्हा एकदा लावलेले आहेत आणि 9 थरांची ही एक सलामी देण्याचा हा प्रयत्न। संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये जरीमरी गोविंदा पथकाने 9 थर लावून आपलं कसब, आपलं कौशल्य सादर केलेलं आहे आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली आहे। टाळ्यांचा कडकडाट झालाय, कारण 9 थर लावणं हे सोपं नाहीये। त्याच्यावरती 3 एक्के, खालचे 6 थर असे एकूण 9 थर हे लावण्यात आले आणि त्यांच्या या प्रयत्नाला दाद मिळाली ती अर्थातच उपस्थित अन्य गोविंदा पथकांची।